बातमी सोलापूरची आहे। सोलापूर जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांचा रोप लागवडीतील गैरव्यवहार बाहेर आलेला आहे। हे गैरव्यवहार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला अडवण्याकरता कट रचल्याचा आरोपही आहे। या संदर्भातील 2 वन अधिकाऱ्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। अर्थात या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर वन परिक्षेत्र या ठिकाणी अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू आहे। याबाबतचे चित्रीकरण करायला वन्यजीव सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण गेले होते। याची माहिती वनपाल BS भुई यांना कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपणच वन पेटवून देऊ आणि याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांच्यावर करून गुन्हा दाखल करू असा कट रचल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केलेला आहे। तिथलं खरंच रान पिटवून देऊन त्याच्यावर आरोप करता येईल का आपल्याला? नाही, त्या पेटण्याजोगं जागा पण नाही होती चराई झालेलं आहे, त्यामुळे गवत पेटण्याजोगं नाहीच काय। म्हणजे आपण प्रवेश कसं करता त्यानं आपल्या फॉरेस्ट मध्ये कसं चालतो तो? काय की रस्ता चालूच आहे तिथं ना, खरातवाडीकडे जाणार रस्ता त्या आपल्या गट नंबर 16 मधूनच जातोय। मग ते जाता येता थांबला असेल किंवा स्पेशल त्याने फोटोच काढायला गेलता कदाचित ते। त्याचा काय तर करायला लागेल, बंदोबस्त करायला लागेल। हा, पण ते काय तसं म्हणजे तिथं सगळं पेटवायला वगैरे ते गवत पण नाही तिथं काय, म्हणजे चराई झालेलं आहे सगळं। मी त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यासह छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलो असता संबंधित ठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले, व्हिडिओ शूट काढण्यात आले। त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे, कल्पना पांढरे, BS भोई या सर्वांनी कट रचून मेंढापूर येथील वन अधिकारी यांना आदेश दिले की संबंधित वन आपण पेटवून देऊ आणि त्याबाबतचा आरोप दादा चव्हाण व इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर टाकू आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू। रक्षकच भक्षक बनल्यासारखे हे वन अधिकारी वागायला लागलेले आहेत। हा प्रकार माननीय वनमंत्र्यांनी तात्काळ या ऑडिओ क्लिपची पडताळणी करून याबाबत कायदेशीर कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।